पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, आप आदमीचे असणारे प्रतिनिधी आणि डाव्या पक्षांचे असणारे प्रतिनिधी उपस्थित होते. त्याच्याचबरोबर एक 12 ते 13 सामाजिक संघटना ज्या आहेत, अशा सामाजिक संघटना उपस्थित होत्या. या बैठकीमध्ये 3 मुद्द्यांवरती चर्चा झाली. एक म्हणजे नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेबरोबर केलेला असणारा करारनामा आहे. त्या करारनाम्याचं पार्लमेंटमध्ये फक्त एकाच मुद्द्यावरती चर्चा झाली आणि ती म्हणजे या देशातली ॲग्रिकल्चर कृषी बाजारपेठ जी आहे तिच्या संदर्भातच चर्चा झाली. पण हे एग्रीमेंट फक्त कृषीच्या संदर्भात नाही, तर आणखीन त्यांच्यातले जे 2 मुद्दे आहेत, उरलेल्या याच्यावर नाही, 2 मुद्दे जे महत्त्वाचे आहेत ते मी या ठिकाणी मांडतो. आणि ते म्हणजे फॉरेन पॉलिसीच्या संदर्भात म्हणजे परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात भारताची परराष्ट्र धोरण हे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाला अनुसरून असेल. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आता असणारं अमेरिका इराणच्या विरोधात आहे. तर आपल्याला इराणच्या बाजूने जाता येणार नाही. आणि म्हणून रशिया आणि अमेरिका हे दोघंही एकमेकांच्या विरोधात आहेत. रशियाकडून आपण असणारं कच्चं तेल घेत होतो, त्यालाही बंदी घालण्यात आली की तुम्हाला असणारं रशियाकडून कच्चं तेल घेता येणार नाही. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी की जे एका काळी मुद्रा मोदी होते, ते आता मुजरा मोदी झालेले आहेत. अमेरिका जसं सांगेल तसं ते मुजरा करायला लागलेत, अशी परिस्थिती आहे. रशियाकडून तेल बंद केलं. या युद्धामध्ये आखाती देशातून तेल येत नाही, म्हणून महिन्याभरासाठी तुम्हाला रशियाकडून तेल विकत घेण्याची परवानगी देण्यात आली. आणि पुन्हा मोदीने मुजरा करत रशियाकडून असणारं तेल विकत घेतलं, अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरं जे आहे ठरलेले राफेल हे डबल भावामध्ये विकत घेतलेले आहेत. इंडोनेशिया बरोबर आत्ताच करारनामा झाला. त्यांना 130 कोटीमध्ये मिळाले आणि आपल्याला 240 कोटीमध्ये एक मिळते, अशी असणारी परिस्थिती आहे. हा जो सगळा देश विकण्याचा कारोबार जो चाललेला आहे, आम्हाला असं वाटतंय की एसटीन याची जी काही माहिती आलेली आहे तो कोवळ्या
वयातल्या मुलामुलींशी गैरवर्तणूक करत होता, हिडीस वर्तणूक करत होता. त्याच्याबरोबर अनेक देशाचे प्रमुख ह्यांचीही नावं आलेली आहेत. त्यांच्या विरोधातही कारवाई त्यांच्या राज्यामध्ये चाललेली आहे. मोदीचं असंच काहीतरी प्रकरण असलं पाहिजे असा आम्हाला संशय आहे. आणि म्हणून 23 मार्चला बैठकीत निर्णय झाला की नागपूरला RSSचं कार्यालय आहे. या कार्यालयावरती आपण असणारा धरणं आंदोलन करायचे. आणि त्यांच्याकडून तुम्ही आतापर्यंत राष्ट्रभक्त, राष्ट्रवाद, चारित्र्यवान असा जो प्रचार आणि प्रसार करत होता, त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी हे बसतात का याचा खुलासा करा. आणि ते जर बसत नसतील तर मग RSS त्यांचा राजीनामा का घेत नाही आणि त्यांना राजीनामा का द्यायला सांगत नाही, हा प्रश्न आम्ही तिथे विचारणार आहोत. मी तमाम मध्यमवर्गीय जे आहेत की ज्यांना जातीचं वर्चस्व नरेंद्र मोदी निर्माण करेल असं वाटतंय, त्या सगळ्यांना असताना सांगतो की हा देश समतेच्या रस्त्यावरती चालायला लागलाय. त्याला आता कोणीही थांबू शकणार नाही. तेव्हा ह्या खोट्या स्वप्नामध्ये राहू नका. या खोट्या स्वप्नामध्ये राहिल्यामुळे देशाला गुलाम होण्याची पाळी आली अशी परिस्थिती आहे. तर आव्हान आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये वयात येणारा मुलगा आणि वयात येणारी मुलगी आहे. हे जे मोदींचं असणारं कॅरेक्टर आहे आणि त्याच्यामध्ये असणारा एखादा ST नावाचा व्यक्ती जर निर्माण झाला तर मध्यमवर्गीयातल्या कुटुंब जी आहेत ही असुरक्षित राहतील हे त्यांनी लक्षात घ्यावं. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात या मध्यमवर्गीयाने 23 तारखेच्या मोर्चामध्ये, धरण्यामध्ये सहभागी होऊन नीतिमत्तेचं, चारित्र्याचं आणि राष्ट्रप्रेमाचा नेता निवडला गेला पाहिजे या मागणीसाठी त्यांनी या मार्चमध्ये जॉईन व्हावं. आपण पक्ष म्हणून ऑपरेट होतात, पण या प्रश्नावरती मृत्यू अवस्थेमध्ये आहेत असं दिसतंय. त्या सगळ्यांना सेन्सिटाईज करण्याची असताना आम्ही एक जबाबदारी त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि एकदा आमच्या लक्षात आलं की 50% वरती लोकांपर्यंत हा प्रश्न गेलेला आहे, मग याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही असं सुरुवात करू जर RSSने मोदींना स्टेप डाऊन करायला सांगितलं नाही तर. हे आम्ही RSSचं बघतो ना, त्यांचं ती काय भूमिका ते घेतात आहेत त्याच्यावरती सुद्धा अवलंबून आहे. मोहन भागवत यांच्याशी या विषयाशी चर्चा करायची आहे. तुम्ही वेळ देणार असाल 23 तारखेला तर आम्ही तुम्हाला येऊन भेटायला तयार आहोत आणि या विषयावरती चर्चा करायला तयार आहोत. असे आशयाचं पत्र जे आहे ते आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारपर्यंत जाईल. आम्ही बघणार ती वेळ देतात. बाळासाहेब, तुम्ही जे मुंबईत